नमस्कार. HSC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बँकमधील समुद्र कोंडून पडलाय या कवितेवरच्या कृती सोडवूया. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीनच असाल तर मराठी विषयाचे बोर्ड परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळेल. तर आपण कृती सोडवूया समुद्र कोंडून पडलाय या कवितेवरच्या. कृती क्रमांक 1 आपल्याला दिलेला आहे. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि त्यामध्ये एक दिलेला आहे खालील कृती सोडवा आणि त्यामध्ये य, र, ल व अशा या कृती आपल्याला दिलेल्या आहेत. य कृती दिलेल्या आहे अस्वस्थ होणारा, यासाठी उत्तर येईल समुद्र. हा एकच शब्द तुम्हाला उत्तरादाखल लिहायचा आहे. त्यानंतर र कृती दिलेली आहे समुद्र येथे कोंडून पडला आहे, त्यासाठी उत्तर गगनचुंबी इमारतींच्या गजाआड असे आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर ल कृती दिलेली आहे गगनचुंबी इमारतीमधील मुलांचे बालपण असे आहे, यासाठी उत्तर उंचच उंच पण अरुंद झालंय असं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर व कृती आपल्याला दिलेली आहे समुद्राला याची काळजी वाटते, तर उत्तर त्याचे साऱ्यांच्याच बालपणाची, हे आपल्याला उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर 2 नंबरची कृती आपल्याला दिलेली आहे. काही आकृत्या काढून दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला चौकटी भरायच्या आहेत. 2 मध्ये क दिलेला आहे संध्याकाळच्या वेळी समुद्राची झालेली अवस्था. या ठिकाणी आपल्याला अशी उत्तरे लिहिता येतील. पहिल्या चौकटीत लिहायचं आहे संत्रस्त आणि दुसऱ्या चौकटीत हताश असे 2 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर ख कृती दिलेली आहे समुद्राला दिसलेले शहराचे चित्र. कवितेच्या आधारे आपल्याला हे चित्र लिहायचे आहे. त्या ठिकाणी पहिल्या चौकटीत आपल्याला असे लिहिता येईल इमारतीत अडकलेले बालपण उंचच उंच पण अरुंद झालेले आहे. आणि दुसरी चौकट लिहिता येईल इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर माणसांचे पाय थकलेले आहेत आणि बसची चाकं फिरत आहेत, असे उत्तर आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर आपल्याला अभिव्यक्तीसाठी कृती दिलेल्या आहेत, त्या आपण सोडवूया. अभिव्यक्तीसाठी पहिली कृती दिलेली आहे बालपण हरवून बसलेल्या आजच्या पिढीचे मनोगत तुमच्या शब्दात व्यक्त करा. आपल्याला मनोगत लिहायचे आहे या ठिकाणी, म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी भाषा. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे पिढीचे मनोगत लिहायचे आहे, म्हणजे कोणा एका बालकाचे मनोगत लिहायचे नाही, तर त्या पूर्ण पिढीला काय वाटते की त्यांचे बालपण हरवत चाललेले आहे याविषयी आपल्याला लिहायचे आहे. तर उत्तर कसे लिहिता येईल बघा, आपल्याला मनोगत पण यातून लिहायचे आहे. तर पहिला पॅसेज असा येईल आजचे युग हे धावपळीचे युग आहे आणि या धावपळीच्या युगात आमचे बालपण हरवलेले आहे. होय, आम्ही आजच्या युगातील बालके आहोत. बालपण चांगले असते, बालपणात आपल्याला कसलेही टेन्शन नसते, आपण मनसोक्त बाहेर फिरू शकतो, खेळू शकतो, अशी अनेक वाक्ये आमच्या पिढीने ऐकलेली आहेत. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, या शब्दात बालपणाचा काळ सुखाचा असतो हे दाखवून देण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण पूर्वीसारखा बालपणाचा सुखाचा काळ आज राहिलेला नाही. प्रत्येक मोठी माणसे भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेली आहेत. पैसा मिळवण्याचा हव्यास वाढीस लागलेला आहे. आजचा मानव हा आकाशाला गवसणी घालायची स्वप्ने पाहू लागला आहे. भौतिक सुखे पदरात पाडून घेताना आमच्यासाठी असणारा मायेचा पदर पारखा झालेला आहे. घरातील मोठ्या माणसांना आमच्यासारख्या लहानांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. आमच्या पालकांनी भौतिक सुखासाठी मोठमोठ्या इमारती बांधल्या, पण त्या गगनचुंबी इमारतीच्या एखाद्या खोलीत आमचे बालपण बंदिस्त झालेले आहे. उंचच उंच गगनभेदी इमारतीमध्ये कोंडलेले आमचे बालपण गजाआड बंदिस्त असल्यासारखे झालेले आहे. इमारतीमध्ये बंदिस्त झालेले आमचे बालपण अरुंद झालेले आहे. आम्हाला पूर्वीसारखे मनसोक्त खेळता येत नाही. खेळण्यासाठी अंगणच नाही आहे. पूर्वीच्या काळी घरासमोर असणारी अंगण संस्कृती नाहीशी झालेली आहे. निसर्गही आमच्याकडे हताश होऊन पाहतो आहे.
आमचे खुजे झालेले बालपण पाहून त्यालाही वाईट वाटते आहे. माणसाचे जीवन गतिमान झालेले आहे, पण आमचे बालपण आहे त्या ठिकाणी थांबले आहे, बंदिस्त झालेले आहे. आमचे बालपण हरवलेले आहे. ही गोष्ट जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तेव्हा वेळीच सर्वांनी सावध झाले पाहिजे. आमच्या बालपणाला बंदिस्त न ठेवता बाहेरच्या आकाशात मुक्तपणे वावरू दिले पाहिजे. ही तुमची जीवघेणी स्पर्धा आमच्या जीवावर उठते आहे. अशा प्रकारे भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेल्या माणसामुळेच आजच्या पिढीचे बालपण हरवलेले आहे, असे आपल्याला या ठिकाणी मनोगत लिहिता येईल. त्यानंतर दुसरी कृती आपल्याला दिलेली आहे. चंगळवादी संस्कृतीत अडकलेल्या शहरी समाजाचे चित्रण तुमच्या शब्दात व्यक्त करा. याचे उत्तर असे लिहिता येईल. समुद्र कोंडून पडला या कवितेतून कवीने शहरी जीवनातील वास्तव चित्र आपल्यासमोर ठेवलेले आहे. शहरी जीवन हे धावपळीचे जीवन आहे. माणसाला एकमेकाबरोबर बोलायला किंवा एकमेकाची सुखदुःखे जाणून घ्यायलाही वेळ मिळत नाही. किंबहुना शहरामध्ये आपल्या शेजारी कोण राहतात हेही माहीत नसते. शेजारची एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर प्रसारमाध्यमातून ती बातमी समजते. माणूस इतका गतिमान झाला आहे, पण दुसरीकडे माणुसकी, एकमेकाबद्दल जिव्हाळा, प्रेम, शेजारधर्म या गोष्टी हळूहळू नाहीशा होत चाललेल्या आहेत. प्रत्येकजण आर्थिक हव्यासाच्या पाठीमागे लागलेला आहे. अधिक मिळवण्याच्या हव्यासापोटी माणूस माणसापासून दुरावला आहे. नातीगोती नाहीशी होत चाललेली आहेत. चंगळवादी दृष्टिकोन वाढीस लागलेला आहे. शहरातील प्रत्येकजण भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करून स्वतःच्या भौतिक सुखासाठी झगडतो आहे. घरात वृद्ध लोकांची अडचण होऊ लागली आहे. बालकांचे बालपण बंदिस्त झालेले आहे आणि मधली पिढी फक्त धावते आहे. आपण का धावत आहोत, कशासाठी आणि शेवटी यातून कोणते फलित आहे हेही या पिढीला समजत नाही. घरातील व्यक्तींनाही एकमेकाशी बोलायला वेळ नाही. वृद्धांची विचारपूस व लहानांना मायेने जवळ घ्यायलाही वेळ मिळत नाही. वाहनांची चाके गतिमान झालेली आहेत. एकीकडे माणसाला आपली प्रगती होत आहे असे वाटते, पण दुसरीकडे माणूस अधोगतीकडे झुकलेला आहे. चंगळवादी वृत्तीच्या शहरी माणसाने टोलेजंग इमारती उभारल्या, पण त्यांची मने मात्र संकुचित झालेली आहेत. माणसाचे अफाट निर्मळ जीवन चंगळवादी वृत्तीमुळे खुजे झालेले आहे. भौतिक सुखे पदरात पाडून घेण्यासाठी माणूस माया, प्रेम यांना पारखा झालेला आहे. अशा प्रकारे चंगळवादी संस्कृतीत अडकलेल्या शहरी समाजाची अवस्था अतिशय भयानक अशी झालेली आपल्याला आढळते, असे उत्तर आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर आपल्याला तिसरी कृती दिलेली आहे, ती आहे निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते प्रस्तुत कवितेच्या आधारे स्पष्ट करा. म्हणजे कवितेच्या आधारे आपल्याला हे स्पष्ट करायचे आहे. याचे उत्तर असे येईल. समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवीने निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये असणाऱ्या अतूट नात्याविषयी सांगितले आहे. समुद्राला आपण अथांग असे म्हणतो. मानवी जीवनही निसर्गासारखेच अथांग असते. मानवी जीवन समुद्रासारखे प्रवाही असते. निसर्गामध्ये हस्तक्षेप करून मानवाने टोलेजंग इमारती उभारल्या. समुद्राचे अस्तित्व हे विस्तीर्ण व अफाट व विशाल असते. ते सतत उचंबळलेले व जिवंत असते. परंतु भौतिक सुखाच्या हव्यासाने येणाऱ्या महानगरी चंगळवादाने या विशाल जीवनाला कैद केले आहे. चंगळवादी वृत्तीच्या मागे लागलेल्या माणसाची बाल्यावस्था, बालपण बंदिस्त झालेले आहे. हे पाहून समुद्र अस्वस्थ, हताश होतो. समुद्राला माणसाच्या बालपणाची काळजी वाटते आहे. बालकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे याची जाणीव समुद्राला म्हणजेच निकोप जीवनाला झाली आहे. त्यामुळे समुद्र अस्वस्थपणे शहरातील वस्तीतून सैरभैर हिंडत आहे. धरणी मातेच्या कुशीत जाण्यासाठी समुद्राच्या लाटा उसळतात, तसेच बालकही मातेच्या कुशीत जाण्यासाठी आतुरलेले असतात. मानवी जीवन पूर्णपणे पंचमहाभूतावर अवलंबून असते. त्यापैकीच एक म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जीवन आणि पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. या कवितेमध्ये मानवी जीवनाची अवस्था पाहून अस्वस्थ, हताश झालेल्या समुद्राचे मनोगत व्यक्त झालेले आहे.
समुद्र मानवी जीवनाशी एकरूप होऊन माणसासारख्याच क्रिया करतो. हातावर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतो. खिन्न होऊन हसतो. शहरातील वस्त्यामधून हिंडतो. समुद्राची दाढी व झिंज्या पिंजारलेल्या आहेत अशी कवी कल्पना आहे. अशा प्रकारे समुद्र कोंडून पडला या कवितेमध्ये निसर्ग व मानव यांच्यामध्ये युगानुयुगे असणारे नाते याविषयी कवीने सांगितलेले आहे. त्यानंतर आपल्याला काव्यसौंदर्यावर आधारित कृती विचारलेली आहे. ती कृती अशी आहे. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय. याचे आपल्याला काव्यसौंदर्य स्पष्ट करायचे आहे. आता आणि त्याला कल्पनाच नाही इथपर्यंत हे काव्यसौंदर्य लिहायचे आहे. ते काव्यसौंदर्य आपल्याला असे लिहिता येईल. समुद्र कोंडून पडला या कवितेमध्ये कवीने शहरातील मुलांचे भयान वास्तव भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेले आहे. महानगरीय घुसमट व्यक्त करताना कवीने समुद्राचे रूपक वापरलेले आहे. शहरी संस्कृतीमध्ये टोलेजंग उंचच उंच इमारती आढळतात. या इमारतीमध्ये अनेक मजले असतात. समुद्र म्हणजे अथांग निर्मळ जीवन, पण हे निर्मळ अथांग जीवनच कैद झालेले आढळते. या गगनचुंबी इमारतीच्या 32व्या मजल्यावर एक मुलगा दिसतो आहे. त्या मुलाचा विचार करताना समुद्राला हे जाणवते की मुलाचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद म्हणजेच खुजे झालेले आहे. पण दुर्दैव असे की याची त्या बालकाला कल्पनाच नाही. भौतिक प्रगतीची उंची आणि खुजी झालेली बाल्यावस्था यातील विरोधाभास समुद्राच्या लक्षात येतो. या कवितेमध्ये वापरलेल्या शब्दकळा थेट आपल्या हृदयाला जाऊन भिडतात. व्याकुळ अनुभवाची प्रचिती देतात. उंचच उंच व अरुंद बालपण या प्रत्येकारी प्रतिमेतून आशयाचा विस्तार अधिक गडद झालेला आढळतो. शहरी संस्कृतीतील बाल्यावस्थेचे दर्शन या कवितेतून घडते. या कवितेची मांडणी मुक्त शैलीत व मुक्त छंदात केलेली आढळते. इमारतीच्या गजाआड अडकून पडलेल्या मुलांचे मातीशी असणारे नाते तुटलेले आहे. अंगणात खेळाचे खेळ बंद झालेले आहेत. किंबहुना या मुलांना खेळण्यासाठी अंगणच नाही. समुद्र हताशपणे हे सर्व पाहतो आहे. अशा प्रकारे शहरातील उंचच उंच इमारतीमध्ये बालकांचे बालपण बंदिस्त झालेले आहे. त्यानंतर आपल्याला दुसरी कृती दिलेली आहे काव्यसौंदर्यासाठीच. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. या ओळींचे आपल्याला काव्यसौंदर्य लिहायचे आहे. ते काव्यसौंदर्य आपल्याला असे लिहिता येईल. समुद्र कोंडून पडलाय या कवितेतून कवीने शहरी संस्कृतीचे भयान वास्तव व घुसमट यांचे भावपूर्ण शब्दात चित्रण केलेले आहे. शहरी संस्कृतीमध्ये मूल्यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो आहे. शहरी संस्कृतीची ही दुरावस्था पाहून समुद्र त्रस्त झालेला आहे. समुद्र रात्री अपरात्री थकून भागून रेल्वे फलाटवरील एकाकी बाकड्यावर विसावतो. तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पायाची मुटकुळी करून झोपलेले आहे. त्या मुलाचे बालपण स्टेशनवरल्या बाका एवढंच अरुंद झालंय. त्या मुलाला हातपाय पसरण्यासाठी जागाही नाही. पण दुर्दैव हे आहे की त्या बालकाला त्याची कल्पनाही नाही. बालकाची व माणसांची ती अवस्था पाहून समुद्र खिन्न होऊन असतो. शिणलेल्या डोळ्यांच्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते ती या बालकांचे कसे होईल. भौतिक सुखाच्या ओझ्यापायी बालकांची बाल्यावस्था घुसमटते आहे याची समुद्राला काळजी वाटते. शहरातील वाढत्या चंगळवादी वृत्तीमुळे बालकांची होणारी घुसमट पाहून कवीला बालकाच्या बालपणाची चिंता वाटते. समुद्र हे जीवनाचे प्रतीक म्हणून वापरलेले आहे. समुद्रासारखे अथांग जीवन महानगरांच्या शहरांच्या मर्यादामध्ये कोंडून पडते. यामुळे कवी अस्वस्थ झालेला आहे. काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील ही शब्दकळा आपल्या हृदयाला भिडते. मोठ्यांच्या कार्यमग्न कार्यव्यस्त जगात बकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते आहे. अशा प्रकारे शहरी संस्कृतीत बाल्यावस्थेची होत असलेली घुसमट कवीने भावपूर्ण शब्दात व्यक्त केलेली आहे. असे काव्यसौंदर्य आपल्याला लिहिता येईल.
त्यानंतर आपल्याला रसग्रहणासाठी कृती दिलेली आहे. रसग्रहणासाठी काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने, तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यावरून वस्त्यामधून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळावरील रहदारी पाहत, हातावर डोके ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी. या काव्यपंक्तीचे आपल्याला रसग्रहण लिहायचे आहे. रसग्रहण लिहिताना आपण 3 पायऱ्यामध्ये लिहितो: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता याच्या आशय सौंदर्य असे लिहिता येईल बघा. समुद्र कोंडून पडला या कवितेतून कवीने समुद्र हे अथांग जीवनासाठी वापरलेले रूपक आहे. शहरी संस्कृतीमधील असंवेदनशीलता कवीला प्रकर्षाने जाणवते. कवीने भावपूर्ण शब्दात शहरी संस्कृतीची दाहकता व्यक्त केली आहे. वरील ओळीतील समुद्राची हतबलता, असहाय्यता आपल्या लक्षात येते. त्यानंतर काव्य सौंदर्य. माणुसकीहीन झालेल्या शहरी जीवनाची अवस्था पाहून समुद्र बैचेन होतो. मनातल्या मनात मुक्त होऊन वावरू लागतो. शहरातील रस्त्यावरून वस्त्यामधून विमनस्कपणे फिरत असतो. समुद्र रस्त्यामधून पायपीट करतो. अखेर रात्री उशिरापर्यंत स्टेशनवरच्या बाकावर एकाकी होऊन बसतो. समोरच्या रुळावरून गाड्यांची ये-जा सुरू असते. ती गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहतो. माणसाचे जीवन गतिमान झालेले आहे हे त्याच्या लक्षात येते. एकीकडे रहदारी, गाड्यांची गती त्याला दिसते, पण दुसरीकडे माणसातील मूल्यांचा होत चाललेला ऱ्हास त्याला आढळतो. त्यामुळे अधोगतीचे विदारक चित्र दिसते. गती अधोगतीचा विरोधाभास आपल्या लक्षात येतो. हातावर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी महानगराचा हा ऱ्हास कवी समुद्र अस्वस्थ, हताश व हतबल होऊन पाहत आहे. शहरातील मानवी जीवनाच्या अंधकारमय भविष्याबद्दल समुद्राला चिंता वाटते. तो अधिकच अस्वस्थ होतो. त्यानंतर आपल्याला लिहायची आहे ती भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेची रचना कवीने मुक्तछंदात केलेली असून कवितेतील शब्दकळा थेट आपल्या हृदयाला भिडतात. यातून व्याकुळ अनुभवांची प्रचिती येते. समुद्राचे रस्त्यावरून वस्त्यामधून फिरणे किंवा स्टेशनवरच्या बाकावर एकाकी बसणे यातून मानवी क्रिया प्रकट होतात. या कवितेची मांडणी मुक्त शैलीत विधानात्मकरित्या केलेली आहे. समुद्र हे मानवी जीवनाचे प्रतीक आहे. समुद्र हे मानवी जीवनासाठी वापरलेले रूपक आहे. शहरातील मानवी जीवन यातून प्रकट झालेले आहे. समुद्राच्या माध्यमातून शहरी जीवनातील घुसमटलेपणाचा प्रत्यक्षारी अनुभव आपल्याला येतो. महानगरीय संवेदनेची ही कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते आहे. अशा पद्धतीने आपल्याला भाषिक वैशिष्ट्ये लिहिता येतील. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.